श्रीहरी नमस्कार. मी डॉक्टर योगिनी उज्ज्वला, दिव्य दृष्टी साधना फाउंडेशनकडून आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. पहिला व्हिडिओ जो मी पाठवला होता तो होता क्रियायोग म्हणजे काय आणि नक्की त्याच्यासाठी आपण काय काय वापरतो, म्हणजे कुठल्या कुठल्या स्टेपने किंवा टप्प्याने आपण पुढे पुढे सरकतो किंवा जातो, क्रिया करतो हे मी शिकवलं. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्वास आणि नाड्या ह्यांचा कसा संबंध आहे आणि त्या कशाप्रकारे कुंडलिनीकरता महत्त्वपूर्ण आहे हे शिकणार आहोत. तर श्वास सगळ्यांना माहिती आहे की अत्यंत महत्त्वाचा आणि गरजेचा. जर श्वास नसेल तर आपण जगूच शकत नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे. पण शोकांतिका ही आहे की श्वासाला आपण सगळ्यांनीच खूप ग्रँटेड किंवा ओके ठीक आहे श्वासच आहे अशा प्रकारे बघितलं आहे. पण कोरोनाच्या काळामध्ये खूप जणांना श्वासांचं महत्त्व समजलं आणि त्याच्यानंतर काही चेंजेस आले. लोक योगकडे वळू लागले, त्यांना समजायला लागले की प्राणायाम खूप गरजेचा आहे. तर श्वास जो आहे तो आपला जो निरंतर सुरू आहे, त्याच्याकरता आपल्याला काही वेगळे एफर्ट्स किंवा काही अजून काही टेक्निक्स किंवा क्रिया कराव्या लागत नाही. तो सहज नैसर्गिकरित्या श्वास आपला सुरू असतो, बरोबर आहे. पण हा श्वास जो आपण घेतो, हा श्वास देखील कशावर तरी डिपेंड आहे, कशावर तरी अवलंबून आहे आणि हे आपल्याला माहीत नाही. आपल्याला वाटतं सुरू आहे म्हणजे सुरू आहे, श्वास चालला आहे, तर असं नाही. श्वासांचं गणित म्हणून मी हे नेहमी दरवेळेला शिकवत असते. आपण दर श्वासागणिक आपण मृत्यूच्या जवळ जातो आणि परत येतो. तर तुम्ही म्हणाल असं कसं? प्रत्येक श्वासागणिक आपण मृत्यूपर्यंत कसं पोहोचतो? कारण बघा, एक्झिल झाल्यानंतर म्हणजे आपण श्वास सोडल्यानंतर पूर्ण उश्वास जेव्हा आपण घेतो तर आपल्याला माहीत नाही आपला पुढचा श्वास लगेच येणार आहे की नाही. कारण जेव्हा आपण तो श्वास सोडतो त्यावेळेला मे बी आपला मृत्यू होऊ शकतो, राईट. म्हणजेच मला तुम्हाला असं सांगायचं आहे की आपला श्वास जो आहे हा आपल्या उच्छ्वासावरती म्हणजे एक्झिलेशनवरती अवलंबून आहे. कारण जेव्हा तुमचा एक्झिल किंवा तुमचा उच्छ्वास हा बरोबर होतो, तो प्रॉपर वेने होतो, त्यावेळेला पुढचा श्वास हा ॲटोमॅटिकली परफेक्ट होतो आणि आपण तो पूर्ण नाभीपर्यंत घेतो. श्वास कुठपर्यंत घ्यायचा आहे? माझ्याकडे जेव्हा लोक क्रियायोग शिकायला येतात म्हणजे सिद्धक्रिया शिकायला येतात आणि त्यांना मी पहिल्यांदा सांगते की तुमचा श्वास तपासा, तर त्यांना प्रश्न पडतो की श्वास तपासा म्हणजे काय करायचं? तर तुम्ही देखील हे टेक्निक घरी करा. शांत बसा, डोळे मिटा, हाताची ध्यान मुद्रा करा आणि फक्त तुमच्या श्वासांवरती लक्ष ठेवा. आणि त्यावेळेला तुम्हाला असं समजेल की तुमचा श्वास हा नक्की कुठपर्यंत जातोय. फक्त गळ्यापर्यंत जातोय, फक्त छातीपर्यंत जातोय, फक्त डायफ्रामपर्यंत जातोय का फक्त आणि फक्त नाभीपर्यंत जातोय. आणि ज्या वेळेला श्वास तुम्ही सोडत असता त्यावेळेला देखील तो कुठून कसा बाहेर येतोय. कारण जर श्वास तुमचा अपूर्ण असेल तर सोडला पण तुमचा अपूर्णच जाणार आहे आणि त्याच्यामुळे तुमचा पुढचा श्वास देखील हा तुम्ही अपूर्णच घेणार आहात. म्हणून मी म्हणते की श्वास हा नेहमी उच्छ्वासावरती असतो आणि प्रत्येक उच्छ्वास हा आपण मृत्यूपर्यंत जाऊन परत येतो. कारण आपल्याला माहीत नाही आपला मृत्यू कधी होणार आहे आणि पुढचा श्वास खरंच आपण घेणार आहोत का. आपण खूप मोठं प्लॅनिंग करतो, असं करायचं आहे, तसं करायचं आहे, पुढच्या वर्षी इथे जायचं आहे, पुढच्या 5 वर्षाचं प्लॅनिंग करतो, 10 वर्षाचं प्लॅनिंग करतो. भौतिकरित्या आपल्याला ते करायलाच हवं. पण तरी देखील आपला जो मीपणा असतो की नाही हे मी करतो, तर तिथे मात्र मी सगळ्यांना सांगते की प्लॅनिंग करा. पण तो जो अहंकाराचं ते वलय आहे ना, ते मात्र नसावं. कारण का, आपले श्वास जरी आपण घेतोय असं म्हणतोय तर ते आपण घेत नसतो. श्वास हे युनिवर्सकडनं किंवा त्या परमात्म्याकडनं सुरू आहेत. पण आपले हे श्वास पण ठरलेले आहेत, हे सायन्सचे सांगितलेले आहे. अनुभूतीचा किंवा अध्यात्माचा विषय काय हे आहे की श्वास हा परमात्म्याच्या हातामध्ये, तो चालू ठेवतो. पण सायन्स काय सांगतं? सायन्स असं सांगतं की प्रत्येक व्यक्ती जी आहे ती 28,000 ते 30,000 श्वास ही घेत असते. ठीक आहे. त्याचबरोबर आपल्या ह्या नाड्या
आपण म्हणतो की 72,000 नाड्या आहेत, पण संपूर्ण नाड्या ह्या 3 ते 3.5 लाख नाड्या आहेत आणि ज्या निरंतर काम करत आहेत. आपण म्हणतो की चालू आहे, सगळं व्यवस्थित आहे, पण तसं नाही. ज्या वेळेला आपण झोपतो, ज्या वेळेला आपण आराम करत असतो किंवा रात्री आपण गाढ झोपेमध्ये असतो, त्यावेळेला ह्या सगळ्या नाड्या, आपलं मन, आपलं सबकॉन्शियस माइंड हे सगळेजणं निरंतर काम करत असतात. त्यांचं पण एक मेकॅनिझम हे ठरलेलं आहे. आपण म्हणतो की जेवलो 11 वाजता जेवलो तर काय फरक पडतो? तर खूप फरक पडतो तुम्ही जेव्हा 11 वाजता जेवता. कारण अन्नपचन करण्यासाठी जे मेकॅनिझम सेट केलेलं आहे परमेश्वराने किंवा ह्या शरीराच्या संरचनेने, त्याची वेळ ठरलेली आहे. त्याचप्रमाणे भूक लागण्याची देखील ही वेळ ठरलेली आहे. तर ह्या सगळ्या वेळा ठरलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या वेळा किंवा ह्या सगळ्या नाड्यांचं काम हे प्रत्येक श्वासावरतीच अवलंबून आहे. मग तुमचा श्वास कसा सुरू आहे, श्वासांची लय कशी आहे, तुमचा श्वास जो आहे तो कशाप्रकारे वरखाली होतोय. कारण जर तुमचा श्वास हा जर उच्छ्वासावरती अवलंबून आहे, तर जर तुमचा उच्छ्वास अपूर्ण असेल, तर तुमचा श्वास देखील हा अपूर्णच होणार. आणि ज्या वेळेला तुमचा श्वास अपूर्ण असतो, कुठल्या ना कुठल्या कारणाने, त्याच्याकरता मेडिकल टर्म्स देखील आहेत. काही जणांना दमा असतो, काही जणांना अस्थमा असतो किंवा काही जणांना तोंड अर्धवट उघडं ठेवून श्वासोच्छ्वास करायची सवय असते. तर ह्या गोष्टीने तुमचा श्वास हा अपूर्ण होत असतो. जर एखाद्याला हाय BP आहे, काही जण पटकन पॅनिक होतात, लगेच राग येतो, त्यावेळेला बघा त्यांच्या श्वासांचा आवाज आपल्याला लांबपर्यंत ऐकू येत असतो. तर जर माझे श्वास हे ठरलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे जर अपूर्ण होत असतील, तर तुम्ही तुमचे श्वास अपूर्ण घेतायत. तुम्हाला जे श्वास दिलेले आहेत ते श्वास तुम्ही हळूहळू कमी करताय. ज्या वेळेला तुम्हाला जे श्वास 30,000 श्वास दिलेले आहेत, त्याच्यातले श्वास जेव्हा तुम्ही कमीत कमी वापरता पण पूर्ण घेता, त्यावेळेला मात्र तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा जी आहे ती भरपूर असते. तुमची लंग्स कॅपॅसिटी जी आहे ती वाढलेली असते. लंग्सची साईज जी आहे ती ॲटोमॅटिकली वाढत असते आणि परत आकुंचन होत असते. कारण ते लंग्स एकदम फ्लेक्झिबल आहेत. आपलं रक्ताभिसरण खूप छान होतं. हृदयाचं पंपिंग देखील खूप व्यवस्थितरित्या होत असतं. जेणेकरून आपण जे म्हणतो की क्लॉट्स झाले आहेत, मग ऑपरेशन करायचे, एन्जिओग्राफी करायची वगैरे ह्याची गरज पडत नाही. आणि हे श्वास जेव्हा तुम्ही व्यवस्थित घेता, त्यावेळेला आपल्या ह्या रोज काम करणाऱ्या 72,000 नाड्या ह्या निरंतर व्यवस्थित काम करतात. त्यांचं जे काम ठरलेलं आहे ते काम व्यवस्थित होत राहतं. आता तुम्ही म्हणाल की मग नक्की कशाप्रकारे हे काम करायचं आहे किंवा हे कशाप्रकारे आम्ही शिकणार? तर हे सगळं काही जाणून घेण्यासाठी सिद्ध क्रियायोग हा जो मी शिकवत असते, तर ते शिकण्यासाठी नक्की तुम्ही मला फोन करा किंवा पुढचं शिबिर कधी असेल हे जाणून घ्या. आणि पुढच्या वेळेला देखील आपण ह्याच्यातला परत पुढचा भाग बघणार आहोत की कशाप्रकारे श्वास आणि नाड्या ह्यांचा आपल्या मनावरती परिणाम होतो आणि कशाप्रकारे आपण ह्याचाच उपयोग आपल्या मेंदूच्या न्यूरॉनसाठी म्हणजेच आपल्या गोल सेटिंगसाठी करतो. तर नेहमीप्रमाणे जसं मी सांगते त्याप्रमाणे दिव्यदृष्टीच्या आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, नक्की बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळतील आणि माझे जे पुढचे व्हिडिओज येतील ते तुम्हाला पटापट समजतील आणि छान माहिती तुम्हाला मिळेल. तर परत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, ज्यामध्ये आपण श्वास, नाड्या आणि मन ह्यांचा काय संबंध आहे हे जाणून घेऊया. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.